नाशिक महापालिकेची सिटीलिंक बस सेवा आज सलग 6व्या दिवशी ठप्प आहेत. वेतन रखडले आहेत यासह अनेक त्यांच्या मागण्या आहेत आणि त्यामुळे या सर्व वाहकांनी अशा प्रकारे संप हा पुकारलेला आहे. तपोवन डेपोतून खरं तर एकही बस ही बाहेर पडली नाहीत. यासोबतच आपण आज जर बघितलं तर हे सर्व कर्मचाऱ्यांनी सिटीलिंकचं जे मुख्य कार्यालय आहे त्याबाहेरच अशा प्रकारे ठिय्या देखील पुकारलेला आहे. नक्की काय त्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात. मित्रा, काय नक्की तुमच्या मागण्या आहेत? आमच्या मागण्या अशा आहेत की आमचा वेळेवर पगार मिळत नाही आणि 3-3 महिन्यापासून पेमेंट रखडलेले आहेत. कोणाच्या मागच्या वर्षीचे पण पेमेंट रखडलेले आहेत आणि ESI PF हे आता पण आमच्या खात्यावर जमा झालेलं नाही. आता 2-1.5 वर्ष झालेले आहेत. आणि त्यानंतर जर सर एकूण पाहिलं तर आपण लीव बोनस म्हणजे जे आम्ही साप्ताहिक सुट्टी असते ते मी आज आतापर्यंत कोणाच्या अकाउंटवर 2.5 वर्षापासून 2 वर्षापासून किंवा 1.5 वर्षापासून किंवा 1 वर्षापासून अद्याप मिळालेले नाही आहेत. किती वाहकांचा हा प्रश्न आहे? जवळजवळ 700च्या वरती गेलेले आहेत. आज सर्व वाहक इथं जमलेले आहेत. 700 कोणाचे ID बंद आहेत ते सुद्धा आलेले आहेत. कारण आणि त्यांचे आपण बघत आहोत काही महिला वाहक देखील यामध्ये आहेत. मला सांगाल की आता हा संप तुम्ही पुकारलेला आहे, आता इथे येऊन बसलेला आहेत, काय मागण्या आहेत? सर, वारंवार आम्ही तेच सांगत आलेलो आहे. ही जवळजवळ 7वे ते 8व्यांदा हा संपाचा वेळ आहे, तरी आमची कोणी दखल घेतली जात नाही. आम्ही सगळं लिगली अनलिगली काहीच नाही, आम्ही सगळं लिगली पद्धतीने करतो, तर देखील आमच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे हाच एक पर्याय आहे की आम्ही फक्त आंदोलन करू शकतो. आणि आम्ही आमचे निवेदन लिगलीप्रमाणे सगळीकडे ऑफिसला, आयुक्तालय साहेबांकडे, बंड साहेबांकडे, अजून इतर वरिष्ठांकडे दिलेले आहेत, पण अद्यापही आमच्या समस्यावर कोणीच तोडगा काढलेला नाही. सर, तुम्हाला आश्वासन देखील दिलं होतं? हो, मागच्या वेळेस फक्त आम्हाला आश्वासन दिले होते आणि आश्वासन सोडून दुसरं काहीच देत नाही. त्याच्यावर तोडगा निघत नाही आणि रिझल्ट तर कोणी देतच नाहीये. आता काय किती दिवस तुम्ही बसणार काय आता? तर जोपर्यंत आमचं जे आहे मानधन अडकलेलं PF ESI ते अकाउंटला एकूण एक जे आहेत प्रत्येक स्टाफ प्रत्येक वाहक त्याच्या अकाउंटला क्लिअर होत नाही तोपर्यंत एकही गाडी डेपोतून निघणार नाही. काही चर्चा नाही केली? काहीच कोणीच आलं नाही, कोणीच विचारलं नाही. आपण बघत आहोत अशा प्रकारे कुठलीही प्रशासनाकडून ठोस आश्वासने दिलं जात नाहीयेत. आश्वासन जरी दिलं गेलं तरी मग ते पाळलं जात नाहीयेत. आणि आता देखील 6 दिवस झालेले आहेत आणि या कर्मचाऱ्यांनी आता आंदोलनावरती ते ठाम आहेत. संप मागे न घेण्याचा त्यांनी इशारा हा दिलेला आहे. आता खरं तर ही 8वी त्यांची वेळ आहे. वारंवार त्यांना अशा प्रकारे आंदोलनही करावे लागत आहेत. मात्र प्रशासनाकडून कुठलाही ठोस निर्णय हा घेतला जात नसल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरतोय. कॅमेरामॅन मयूर बारगजेसह प्रांजल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.